हे महाराष्ट्र सरकार, एकनाथ शिंदे, फडणवीस आणि अजितदादा पवार सरकार हे का गाफील राहतंय याचं उत्तर आम्हाला मिळालेलं नाही। परंतु महाराष्ट्रातला आता मराठा पेटून उठलेला आहे आणि दुर्दैवाची बाब आहे की देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेब हे महाराष्ट्रात शिर्डी, नाशिक, परवा सोलापूरच्या दौऱ्यावर आले। परंतु महाराष्ट्रामध्ये लाखोचे मराठ्यांचे मेळावे, ओबीसीचे मेळावे चालू असताना या संघर्षातून काहीतरी विघातक काहीतरी घडतंय या अंदाज असताना सुद्धा नरेंद्र मोदी साहेबांनी मी निवेदन दिलं होतं, त्याचा खुलासा करा। मराठा आरक्षणासाठी दिल्ली येथे मुख्यमंत्र्यांना सांगून तुम्ही बैठक लावा। का हो मोदी साहेब, तुमची जबाबदारी नाही का? हे महाराष्ट्र राज्यामध्ये तुमचा केंद्राचा लहान भाऊ आहे, तुम्ही देशाचे पंतप्रधान आहेत। माझ्या महाराष्ट्रातल्या खासदारांची तुम्हाला पाहिजे की नाही? लोकसभेला खासदार निवडून द्या म्हणता, खासदार आमच्या मतातूनच जाणार आहेत ना। पण त्याची किंमत अजूनही नरेंद्र मोदी साहेबांनी या जातीने लक्ष घालावं आणि महाराष्ट्र सरकारला जाग आणावी। आणि दुर्दैवाची बाब असं आहे, ज्या मराठ्या जातीत जन्माला आलेले हे महाराष्ट्राचे आमदार फक्त एक बी आमदार या आंदोलनामध्ये सहभागी होत नाही, ही दुर्दैवाची बाब आहे। परंतु तुम्ही आता ज्या विधानसभेला उमेदवारी अर्ज भरणार आहे त्याच्यावर मराठा तुम्ही म्हणून घ्यायची तुम्हाला लाज वाटली पाहिजे। मराठा म्हणून तुम्ही लिहिता कामा नये, अन्यथा या महाराष्ट्रातला मराठा आता तुम्हाला ओळखून वागतोय। आणि